जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम हरे 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 जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा रूप पाहता सुख झाले हो जरी विठ्ठल बरवा हो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुता सुकृताची दोरी म्हणून विठ्ठली आवडी त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी त्वा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा सर्व सुखाचे आवर बाप रखुमा देवी बरो विठ्ठल बरवा हो माधव बरवा हो विठ्ठल बरवा हो माधव बरवा हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय जय राम राम हरे जय जय राम हरे जय राम हरे राम हरे जय राम मरणे नाही आता जिने मरणे नाही आता जिने मरणे नाही आता जिने मरणे नाही आता हरिच्या भक्ता कल्पांते हरिच्या भक्ता कल्पांत हरिचा भक्ता हरिचा भक्ता
हरीच्या भक्ता हरीच्या भक्ता जिने मरणे नाही आता जिने मरणे नाही आता जिने मरणे नाही आता जिने मरणे नाही आता हरीच्या भक्ता कल्पांती हरीच्या भक्ता कल्पांत हरीच्या भक्ता कल्पांती हरीच्या भक्ता कल्पांती हरीच्या भक्ता कल्पांती हरीच्या भक्ता कल्पांती त्यांच्या ध्याने तैसे आले त्यांच्या भवे वैष्णव झालो त्यांच्या ध्याने तैसेची आले त्यांच्या ध्याने तैसे आपुला विसरले देह भाव आपुला विसरले देह भाव आपुला विसरले देह भाव आपुला विसरले आपुला विसरले देह भाव आपुला विसरले देह भाव जडून ठेली अखंडता करोने ठेले अखंड सत्ता जडून ठेली अखंडता करोने केले अखंड सत्ता एकात्मता हरे रूपे एकात्मता हरे रूपे एकांते हरि रूपे हरि रूपे त्यांच्या ध्याने तैसे आले त्यांच्या ध्याने तैसे आले त्यांच्या ध्याने तैसे आले आपुला विसरले देह भाव 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 निळा मने झाले संता रामले धावे निळा मने झाले संता रामले धावे संता गुणातीता निज बोधे 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 त्यांच्या ध्याने तैसे आले धारे तैसे धावे त्यांच्या ध्याने तैसे आले धावे तैसे धावे आपुला विसरले देह भाव 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 आवडोबार मायो कुमार आवडोबार हॅलो संगीत विशारद अशोक महाराज धोंडगे त्यांना साथ करतील उत्तरेश्वर महाराज जाधव वांगी संस्थान. जिने मरणे नाशी आदा जिने मरणे नाशी आदा जिने मरणे नाशी आदा
नाही आता जिने मरण 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 नाही आता नाही आता जिने मरण नाही आता जिने मरण हरे दासा कलमाती हरिया भक्ता भक्ता कलपाती हरिया हरिया भक्ता हरिया बाबा कलपाती हरिया भक्ता कलपाती जाता जाने जैसे जाता जाने जैसे हरिचा भक्ता कल्पाती हरिचा भक्ता कल्पाती कल्पाती ज्यांच्या जाणे तैसे ते आले ज्यांच्या जाणे तैसे ते आले ज्यांच्या ध्याने तैसे आले तैसे आले ज्यांच्या ध्याने तैसे आले ध्याने तैसे आले
आपुला विसरले आपुला 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 विसरले देवा आपुला विसरले
देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय हनुमान महाराज की जय राम 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 पुढीच्या माईकला थोडा ट्रबल द्या, त्याचा बेस कमी करा, स्वर जसा आहे तसा ऐकायला यावा पुढीच्या माईकचा. जिने मरणे नाही आता हरीच्या भक्ता कल्पांती, त्यांच्या ध्याने तैसीची आले आपुला विसरली देहभाव, जडून ठेली अखंडता एकात्मता हरिरूपी, त्यांच्या ध्याने तैसीची आले आपुला विसरली देहभाव, निळामणे झाली संत गुणातीत निजबोधे, त्यांच्या ध्याने तैसीची आले आपुला विसरली देहभाव. श्री संतांची या माथा चरणावर 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 साष्टांग हे करे दंडवता विश्रांती पावलो तमारा उत्तरी विश्रांती पावलो तमारा उत्तरी वाढले अंतरी प्रेमात डोममध्ये जरा आवाज घुमतोय तरी बस एका बाजूने उघडा आहे ते. महायोगपीठी तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् अजे पाण्डुरङ्गम्. शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तकही पयावरी या वारकरी संतांच्या,
सकळ तीर्थांची धुरे जी एका माता पितरे तया सेवी शिकीर शरीरी लोण किजी विठला विठला हरा हरा जिने मरणे नाही आता हरीच्या भक्ता कल्पांती त्यांच्या ध्याने तैसीची आली आपुला विसरली देहभाव. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांची कृपांकित शिष्य श्री संत निळोबाराय यांच्या गाथेतील संत प्रकरणातील चारचरणाचा आहे आणि अभंगाद्वारे श्री संत निळोबाराय हरीच्या भक्तांना आता जन्म घ्यावा लागत नाही आणि हरीच्या भक्तांना मरण प्राप्त होत नाही. ज्या हरीच्या भक्तांना जन्म मरणातीत अवस्था प्राप्त होते त्या हरीच्या भक्तांनी कोणती भक्ती केली? त्यांनी ध्यानात्मक भक्ती केली. तिचा उल्लेख निळोबाराय पुढे करत आहेत. त्यांच्या ध्याने तैसीची आली आणि त्या ध्यानामध्ये त्यांना आपल्या देहभावाचा विसर पडला आणि परमात्म स्वरूपाशी अखंड एक रूपता जडून राहिली. जडून ठेली अखंडता एकात्मता हरिरूपी. त्यांच्या ध्याने तैसीची आली आपुला विसरली देहभाव. इनेप्रमाणे श्री संत निळोबाराय बोलतात. निळामणे झाली संत गुणातीत निजबोधी. निळामणे निजबोधी गुणातीत झाली संत झाली. त्यांच्या ध्याने तैसीची आली आपुला विसरली देहभाव. अशा अर्थाचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला संत महंतांच्या पदस्पर्शाने पारमार्थिक साधनेने पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये अजन्म राहण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं आणि ज्यांना आपल्या जीवनामध्ये खरी परमार्थ साधना करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली अशा वैकुंठवासी अशा वैकुंठवासी परम आदरणीय परमपूजनीय मुक्ताबाई विठ्ठलरावजी पांडुळे यांना या मृत्यूलोकाचा निरोप घेऊन आज 14 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या गंगा पूजनाच्या निमित्ताने ही सेवा आहे. वैकुंठवासी परम आदरणीय मातोश्री मुक्ताबाई विठ्ठलरावजी पांडुळे यांना खरा परमार्थाचा वारसा त्यांच्या घराण्याने वाढवला,
चालवला म्हणण्यापेक्षा वाढवला. गावामध्ये भगवंताची भक्ती काय असते, कीर्तन म्हणजे काय, सप्ताह म्हणजे काय, याची नाव गोष्ट सुद्धा प्रथमतः सर्वसामान्यांच्या कानावर नव्हती. अशा वेळेला विठ्ठलरावजीने आपल्या स्वखर्चाने गावामध्ये हे साहित्य जमा केलं, घेतलं. टाळ, विणा, मृदंग हे साहित्य विकत आणलं आणि परमार्थाला सुरुवात केली. गंगेचा उगम अल्प असतो, पण पुढे तोच उगम पुढे 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 गेल्यानंतर त्या उगमामध्ये अनेक प्रवाह सामील होतात आणि त्या उगमाला नव्हे, आता त्या गंगेला मोठं स्वरूप प्राप्त होतं. त्याप्रमाणे या गावामध्ये आज खऱ्या अर्थाने एखाद्या संस्थांचं आगळं वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं दिसून येत आहे. मला तर सेवेसाठी उभा राहिल्यानंतर आता रोज फिरतो आपण, पण इथे आल्यानंतर असं वाटलं की मी वांगी संस्थानला सेवा करतोय. ही टाळ, मृदंग केवळ टाळच नाही, बऱ्याच गावामध्ये टाळ बरेच खुंटीलाच अडकलेले राहतात. पण इथं जागा नाही उभा राहण्यासाठी एवढी ही आदरणीय हरिभक्तीपरायण मंडळी. मृदंग वादक हे सर्व साहित्य आणि या गावामध्ये ज्यांचं मन स्थिर झालं आणि परमार्थाची खरी साधना इथे चालू आहे, असे हरिभक्तीपरायण परमादरणीय हनुमानजी महाराज यांनी वेदांताचे पाठ सुरू केले इथं, बरोबर मौली महाराज. आणि इथे येण्याचा हा सुयोग हरिभक्तीपरायण आमचे परम आदरणीय आमचे जोगदंड मौली हे वांगी संस्थानला आले होते एका पाहुण्याच्या गंगापूजनाच्या निमित्ताने. आणि इथे सुद्धा त्यांनी कार्यक्रमासाठी तिथे आल्यानंतरच म्हणाले होते, एखाद्या वेळेला आमच्या गावाला जर तारीख आली तर घेतली तर बरं होईल. म्हटलं वेळ असेल तर घेता येईल, पण तरीसुद्धा अशा अडचणीमध्ये आली. तो चैत्र महिना म्हणजे विचारूच नका. पण योग चांगला आहे, ही दुपारची सेवा तारीख रिकामी असल्यामुळं जरा टाळाटाळी करण्यासारखीच होती, पण यांना शब्द दिल्यामुळे टाळाटाळी करता येईल. आणि पण प्रयास करून इथपर्यंत आल्यानंतर खरं सात्विक समाधान इथं मिळालं. आल्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण आमचे उत्तम श्रोते गलांडे महाराज आपल्या नित्य सानिध्यामध्ये असतात. आमचे हे वेदांताचे श्रोते आहेत, विचारसागराच्या पाठाचे श्रोते आहेत. एक 5-7 किलोमीटरचं अंतर असताना सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये चातुर्मासाला गाडीवर भिजत यायची, पण वेळेला यायची. आणि चिंतन दुसऱ्या दिवशी जे पाठात झालं असेल ते चिंतन दुसऱ्या दिवशी तयार. अशाच प्रकारचे या ठिकाणची ही श्रोते मंडळी आहे. खरं म्हणजे आज आपल्यासमोर माझी परीक्षा आहे. आपल्या सर्व श्रोत्यांच्या आणि परम आदरणीय महाराजांच्या कृपाशीर्वादाने काहीसं चिंतन करण्याचा हा सुयोग प्राप्त झालेला आहे. वैकुंठवासी मातोश्रीच्या जीवनामध्ये भाग्यवशामध्ये त्यांना लाभलेलं स्त्री जीवन, मनुष्य जीवनामध्ये लिंग भेदाने 2 वर्ग पडतात. एकाला पुरुष जीवन म्हणतात आणि एकाला स्त्री जीवन म्हणतात. पण पुरुष जीवनापेक्षा स्त्री जीवनामध्ये श्रद्धा ही अधिकची दिसून येते.
पुरुष जीवनामध्ये असणारी श्रद्धा, जरा शास्त्राच्या भाषेमध्ये बोलतो, पुरुष जीवनामध्ये असणारी श्रद्धा आगमापायी असते आणि स्त्री जीवनामध्ये असणारी श्रद्धा हा स्थायी भाव असतो. पुरुष जीवनामध्ये श्रद्धा येणारी जाणारी असते, पण स्त्री जीवनामध्ये असणारी श्रद्धा जसं जसं अधिकचं वय वाढत जाईल त्याप्रमाणे ती श्रद्धा सुद्धा तशीच वाढत जाते आणि त्या श्रद्धेपोटी स्त्री जीवनामध्ये परमार्थ साधना अधिकची केल्या जाते. त्यामध्ये वैकुंठवासी परम आदरणीय आमच्या मुक्ताबाई यांच्या जीवनामध्ये नामसंकीर्तन ही मुख्य साधना, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, दान धर्म, समाजसेवा, कुटुंब सेवा आणि ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासी आत्महिता भेटीची ती. आणि मनुष्य जन्मामध्ये परमार्थ साधना करण्यासाठी लाभलेलं प्रदीर्घ आयुष्य आणि त्याबरोबर आरोग्य. काही वेळेला आयुष्य मिळालेलं असतं पण आरोग्याची साथ नसते. काही वेळेला आरोग्य चांगलं असतं पण आयुष्य कमी मिळतं. इथे माऊलींच्या जीवनामध्ये आयुष्य आणि आरोग्य आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने पारमार्थिक आनंद उपभोगण्यासाठी प्राप्त झालेली ही सुवर्ण संधी. विठ्ठला विठ्ठला खरं सांगू का? तुम्ही असं म्हणाल मग बाकी सगळं खोटं सांगणार आहात का? गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फोन आल्यानंतर फोन करणाराला हळूच विचारतो, माळकरी होते का बाप्पा? ते जर हळूच म्हणाले का नाही तसं काही नव्हतं, बरं बरं बघतो डायरी, मग डायरी बघतो म्हणून म्हणावं नाही, तारीखच रिकामी नाही. जीवनामध्ये ज्यांना माळीचा संबंध आला नाही त्यांच्या संबंधाने काय बोलावं ते सांगा ना मला. पण या फोनबद्दल मात्र शंका नाही आली मनात, कारण आमच्या जोगदंड माऊलीने फोन केला आहे ना, निश्चितच कार्यक्रम करण्यासारखं व्यक्तिमत्व असेल म्हणून. आणि या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यथामती यथावकाश अभंगाचं काही चिंतन करायचं आहे. तत्पूर्वी ज्या निमित्ताने हा कार्यक्रम असतो त्या निमित्ताने काही बोलणं उचित असतं. मनुष्य देहधारी जीवात्मा जेव्हा या मृत्यूलोकामध्ये येत असतो त्यावेळेला त्याने पाठीमागच्या अनंत जन्मामध्ये केलेल्या कर्माचा फलभोग भोगण्यासाठी जीवाला इथं यावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगाले, उपादाले मेरे उपादाले मेरे केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपादाले मेरे ऐसे, उपादाले मेरे ऐसे, ज्ञानोबराय बोलतायत. अगं
कर्मे जै उरावी तैते तैतिही सुखदुःखी फळावी तया ती भोगावया यावी देहायिका. कारण जीवाने कोणत्याही जन्मामध्ये जे कर्म केलं असेल ते कर्म फल दिल्या विना भोगल्या विना संपत नाही. शास्त्रवचन आहे, ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. कोट्यावधी कल्प जरी निघून गेले तरी जीवाने केलेल्या कर्माचा फलभोग त्याला भोगावाच लागतो. म्हणून जे शरीर प्राप्त होतं, आवाज जरा कायम ठेवा, कमी अधिक नका करू, जरा थोडासा आवाज द्यायला. आणि भोगात्मक प्रारब्ध संपल्यानंतर जीवाला प्राप्त झालेलं शरीर कालाच्या ओघामध्ये सोडावं लागतं. त्यांच्या देह पातानंतर मृत्यू लोकातील कालगणनेप्रमाणे त्या जीवात्म्याला 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत हे स्थूल शरीर सोडल्यानंतर आपणा कोणाच्याही दृष्टोत्पत्तीस न येणारं असं एक अदृश्य शरीर त्या जीवात्म्याला प्राप्त होतं आणि धारण करावं लागतं. आणि त्या शरीरामध्ये तो जीवात्मा 1 वर्षपर्यंत वास करतो. आणि म्हणून त्या गेलेल्या जीवात्म्याच्या संबंधाने 1 वर्षामध्ये शास्त्रामध्ये 16 श्राद्ध सांगितलेले आहेत. ते करणं बंधनकारक असतं. ज्या जीवात्म्याच्या संबंधाने हा श्राद्ध विधी केल्या जात नाही त्या जीवात्म्याला हे शरीर सोडल्यानंतर प्राप्त झालेलं जे प्रेतत्व आहे त्याच योनीमध्ये तो जीवात्मा कल्पपर्यंत निर्जन अरण्यामध्ये अखंड भ्रमण करत राहतो. शास्त्रवचन मी आपल्या समोर ठेवतोय. भवन्ति प्रेतरूपास्ति पिंडदान विवर्जिताः आकल्पं निर्जनारण्ये भ्रमन्ति बहुदुःखिताः. भवन्ति दुःखिता बहुदुःखिताः. ज्या जीवात्म्याच्या संबंधाने हा श्राद्ध विधी केल्या जात नाही त्या जीवात्म्याला कल्पपर्यंत निर्जन अरण्यामध्ये अखंड भ्रमण करत राहावं लागतं. आणि ज्यांच्याद्वारे त्या योनीतून त्या जीवात्म्याची सुटका व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे तो असंतुष्ट असणारा जीवात्मा संबंधितांना सुख लाभू देत नाही. आणि मग काही कौटुंबिक त्रास होऊ लागला म्हणजे माणसं कोणाला तरी एखाद्या विचारवंतांना विचारत असतात. आणि मग त्यांनी त्यांचं जर गणित पाहिलं आणि त्यामध्ये पितृदोष जर दिसून आला तर मग पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी नंतर नारायण बळीसारखी विधी केल्या जातात. नारायण नागबळी हा शब्द संधी करून वापरला जातो. पण पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी नारायण बळी आहे. आणि आपल्याकडून वा आपल्या घराण्यामध्ये कोणाकडून जर नाग हत्या झालेली असेल तर त्या दोषातून मुक्ती मिळण्यासाठी म्हणून नागबळी केला जातो. पण ऐका, प्राप्त कालामध्ये जर हा सर्व श्राद्ध विधी आपण पूर्ण केला तर गेलेल्या जीवात्म्यालाही बंधन प्राप्त होत नाही आणि त्यांच्या असंतुष्टतेमध्ये आपणालाही दुःख भोगावं लागत नाही. या उभयतांच्या भल्याकरिता प्राप्त वेळेमध्ये हा सर्व विधी करणं महत्वाचं असतं. आणि निश्चितच यांचे दोनही सुपुत्र बालासाहेबजी आणि राजेभाऊ विठ्ठलरावजी पांडुळे हे आपल्या मातृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा सर्व विधी पूर्ण करतील. आणि त्यापैकी आज ही प्रथम विधीची सांगत आहे. विधीमध्ये 2 प्रकार, एक प्रथम विधी आणि एक उत्तर विधी. 14व्या दिवसापर्यंत आपल्या धर्मशास्त्राने सांगितलेला जो विधी आहे त्याला प्रथम विधी म्हणतात. आणि गंगापूजन या कर्माची शुद्धी झाल्यानंतर इथून पुढे वर्षभरामध्ये जे श्राद्ध करावे लागतात त्या श्राद्धामध्ये 16 श्राद्ध आहेत.
पहिल्या महिन्याच्या आदल्या दिवशी उन्मासिक, एक महिना पूर्ण होतो त्या दिवशी प्रथम मासिक, 45व्या दिवशी त्रैपाक्षिक, द्वितीय मासिक, तृतीय मासिक, चतुर्थ मासिक, पंचम मासिक, 6 महिने पूर्ण होतील त्याच्या आदल्या दिवशी षान्मासिक, 6 महिने पूर्ण होतात त्या दिवशी षान्मासिक, सप्तम मासिक, अष्टम मासिक, नवम मासिक, दशम मासिक, एकादश मासिक आणि 12 महिने पूर्ण होतील त्याच्या आदल्या दिवशी उनाब्धिक आणि 12 महिने पूर्ण होतात त्या दिवशी वर्षाश्राद्ध. एकंदरीत गेलेल्या जीवात्म्याच्या संबंधाने 16 श्राद्ध सांगितलेले आहेत आणि ते करणं बंधनकारक असतं. त्या श्राद्धामध्ये 2 प्रकार आहेत. एका श्राद्धाला प्रेत श्राद्ध म्हणतात आणि एका श्राद्धाला देवा जरा मदत करत जा, विस्मरण जर झालं तर मदत करत जा. एकाला प्रेत श्राद्ध म्हणतात आणि एकाला पितृश्राद्ध म्हणतात. आता एका गेलेल्या जीवात्म्याला 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय पितरत्व प्राप्त होत नाही आणि म्हणून पितरत्व प्राप्त होण्याच्या अगोदर काही भागामध्ये प्रथा अशा चालू आहेत. भाऊ, आता या मातोश्रीचा हा महिना म्हणजे चैत्र महिना आहे. येणाऱ्या भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षामध्ये मिळवामिळवीचे कार्यक्रम चालतात. पण ऐका, गेलेल्या जीवात्म्याला जर 1 वर्ष पूर्ण झालेलं नसेल आणि त्यांना जर पितरत्व प्राप्त झालेलं नसेल तर त्यांना मिळवणार ते कोणात आणि कोणाला? मिळवणं म्हणजे काय? सोमेश्वर महाराज, जेव्हा जीवात्म्याला नूतन पितरत्व प्राप्त होतं तेव्हा त्या नूतन पितरत्व प्राप्त झालेल्या त्या पितराला अर्थात त्या जीवात्म्याला पूर्वीच्या पितरामध्ये एकत्रित करणे म्हणजे मिळविणे. जर 6 महिन्याच्या, 8 महिन्याच्या, 10 महिन्याच्या कालावधीमध्ये जर त्याला पितरत्वच प्राप्त झालं नसेल तर त्याला मिळवणारच कसं? पण या गतानुगतिक हे सर्व चालू आहे. पण जर आपण डोळस आहात म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने आपण हा सर्व विधिवत पूर्ण करणं महत्वाचं असतं. याला प्रेत श्राद्ध म्हणतात. मातोश्रीच्या निमित्ताने वर्षभरामध्ये केली जाणारी जी श्राद्ध आहेत त्याला प्रेत श्राद्ध म्हणतात आणि वर्षाच्या नंतर जी श्राद्ध करावी लागतात त्याला पितृश्राद्ध म्हणतात. त्या पितृश्राद्धामध्ये 2 प्रकार आहेत. एकोद्दिष्ट श्राद्ध आणि पार्वण श्राद्ध. आमचे महाराज हसून राहिले. थोडी ताकद द्यायला भाऊ, ऑपरेटर आहेत का? आमचा आवाज सारखा बोलून बोलून असं जाड होऊन गेला बघा. एकोद्दिष्ट श्राद्ध आणि पितृश्राद्ध एका व्यक्तीच्या उद्देशाने केल्या जाणारं जे श्राद्ध ते एकोद्दिष्ट. उदाहरणार्थ एखादी सुवासीन व्यक्ती गेलेली असेल, बाई गेलेली असेल, एखादी व्यक्ती संन्यास घेऊन गेलेली असेल, एखादी व्यक्तीने आत्महत्या केलेली असेल, एखाद्या व्यक्तीचं अपघाती निधन झालेलं असेल, अशा व्यक्तींच्या प्रित्यर्थ केल्या जाणारी जी श्राद्ध असतात त्याला एकोद्दिष्ट श्राद्ध म्हणतात. आणि ज्या श्राद्धामध्ये रुद्र, वसु आणि आदित्य या त्रयींचा समावेश असतो त्याला पितृश्राद्ध म्हणतात. आणि म्हणून कोणती व्यक्ती कशी गेली त्यावर ते श्राद्ध अवलंबून असतात. यासाठी शास्त्र आधार घेणं महत्वाचं असतं. विठाला विठाला आणि कर्मशास्त्र अतिशय सूक्ष्म असल्यामुळे कर्म करत असताना कर्मकर्त्याकडून, कर्म करून घेणाऱ्याकडून काही वेळेला अज्ञ समजुतीने, काही वेळेला प्रमादाने काही त्रुटी होण्याची शक्यता असते. आणि कर्मामध्ये त्रुटी झाली म्हणजे ते कर्म फलद्रूप होत नाही. म्हणून त्या कर्माला फलद्रूपता प्राप्त करून देणारं भगवन नामचिंतन असल्यामुळे त्या अपेक्षेने या हरिनामात्मक कीर्तन सेवेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या कीर्तन सेवेच्या निमित्ताने ही सर्व आदरणीय हरिभक्ती पारायण मंडळी, सर्व आपण आदरणीय श्रोते मंडळी, माता भगिनी आणि
हरिभक्तीपरायण आमचे जोगदंड माऊली ते एक उत्तम प्रतीचे चिंतन करणारं व्यक्तिमत्व आहे. लक्षात येतं आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सोमेश्वर महाराज, आमच्या संस्थांचे वांगी संस्थांचे हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर महाराज, आमचे इकडे परममित्र फार लांबून आलेत. आहे ओळख? कदम महाराज, नामदेवजी महाराज कदम, आमचे बंधू आणि नामदेव महाराज हरिभक्तीपरायण वैष्णववीर परम आदरणीय परमपूजनीय बंडा तात्यांकडं त्यांच्या तालमीत तयार झालेली आहेत. बाकी सर्व बरीचशी मंडळी आहे. सर्वांचा नामनिर्देश करणं शक्य नाही, तरी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यथामती यथावकाश काहीच चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. चिंतन सेवेसाठी निवडलेला श्री संत निळोबारायांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. निळोबाराई अभंगामध्ये हरीच्या भक्तांना आता जन्म घ्यावा लागत नाही आणि हरीच्या भक्तांना आता मरावं लागत नाही अशी महान फलश्रुती हरीच्या भक्तांना प्राप्त होते. पण जन्मामध्ये आणि मरणामध्ये आहे काय? जन्म आणि मरण हरीच्या भक्तांना प्राप्त होत नाही. हे विशेष फल असेल तर त्या जन्मामध्ये आणि मरणामध्ये आहे काय? आहे काय म्हणजे केवळ दुःख आणि दुःख आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, प्रथम केला गर्भेवा काय ते सांगावे दुःख भोगले नवाई मात, आलो जन्माचा येथवारे प्रथम केला गर्भेवा प्रथम केला प्रथम केला गर्भविवाद, काय ते सांगावे सायात, दुःख भोगिले नवई मात, आलो जन्मात येथवारे प्रथम केला गर्भविवाद, दुःख भोगिले नवई मात. प्रथमतः गर्भामध्ये या जीवाला भोगावं लागणारं दुःख, त्याचं ते सर्व दुःख आपण भोगून आलो, पण आपल्याला विसर पडलाय. संतांना या दुःखाचा विसर पडलेला नाही. तुकोबाराय बोलतायत, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाणा तुझ क्षणोक्षणाध्यातसी, विष्टाली पचहुकडे नाकी तोंडी कृमी किडी, गर्भवासाची दुःख गाडी कोणा पुढे सांगावी. हे गर्भवासातील दुःख आहे. हे दुःख भोगून हा जीव जेव्हा जन्माला येतो आणि थोडासा मोठा होतो, मध्यकालामध्ये आता बरं आहे ना, जन्मकालामध्ये दुःख भोगावं लागलं, पण मध्यकाल बरं आहे ना. गलांडे महाराज, काय चालू आहे? बरं आहे बाबा. प्रथा पडली ही एक, बरं आहे बाबा, बरं म्हणण्याची प्रथा पडली. बरं तसं कोणाचंच नाही.
खरं सांगू का, नाही सांगन त्याचं बरं आहे. मी बोलत नाही, तुकोबाऱ्या बोलतायत. तुकोबाऱ्यांची नजर या संसारी जीवांच्या भोगत असणाऱ्या दुःखाकडे गेली आणि तुकोबाराय नवल करतात, कमाल यांची, यांच्या दुःखाचे पाडे एखाद्या दगडासमोर जाऊन जर वाचून दाखविले ना, तर तो दगडाला सुद्धा ते सहन होणार नाही. दगड सुद्धा दुभंग. नसा हे पाषाण फुटती भय कापचित्ती भरलासे. नसा हे पाषाण फुटते भय कापचित्ती भरलासे. पाषाण फुटते भय कापचित्ती भरलासे. पाषाण फुटते भय कापचित्ती भरलासे. आणि तो दुःखाचा मुक्ती सकळ संसाराची स्थिती. नसा हे पाषाण फुटती भय कापचित्ती भरलासे. नसा हे पाषाण फुटती भय कापचित्ती भरलासे. अनंत दुःखाचा मुक्ती सकळ संसाराची स्थिती. नसा हे पाषाण फुटती भय कापचित्ती भरलासे. नसा हे पाषाण फुटती भय कापचित्ती भरलासे. एवढं भयान दुःख जीव भोगतायत, पण दुःखाला सुख मानून राहतात. असतं दुःखच, पण त्याला सुख मानून राहतात. आमच्या गावामध्ये, म्हणजे जन्मगावामध्ये, आमच्या शेजारी एक व्यक्ती राहत होती. तिला त्यांना सकाळी उठल्याबरोबर दिवसाबरोबर खायला लागायचं. आंघोळ करायच्या अगोदर खायला लागायचं. शरीर यष्टी चांगली होती त्यांची. त्यांना घेऊन मला काही कामासाठी जायचं होतं. पूर्वीचा प्रवास गाडी बैलाचा. 5 वाजता जायचं. जरा अंतर जास्तीचं होतं. त्यांना सांगून ठेवलं आपण 5 वाजता निघू. आमच्या गड्याला गाडी सांगून ठेवली, बैलगाडी. त्यांना हाक मारली, तयार आहे म्हटले बाबा चला. गाडीत बसलो आम्ही. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी ढेकर दिला. मी फक्त चहा घेतला होता. ढेकर दिल्यानंतर म्हटलं, काका ढेकर कस काय आला सकाळी सकाळी? म्हणजे नाथ बाबा जेवण करून आलो. 5 वाजता आणि काकीने एवढ्या लवकर बरं स्वयंपाक बनवला. लय सांभाळते म्हटली ती. म्हटलं वा, चांगली गोष्ट आहे. म्हातारपणाला सांभाळणं म्हणजे जोड अशी लागलेली चांगली असते. गेलोत ते काम करून माघारी आलोत आणि त्यांना सोडलं आणि पुन्हा काकींची जरा चौकशी करण्यासाठी गेलो. ते गेले बाजूला. म्हणलं काकी लय जपतात म्हाताऱ्याला. काय झालं नाथ बाबा? ते सकाळी 5 वाजता आम्ही गेलो तर म्हणाले मी जेवण करून आलो. हो, त्यांना जरा लवकरच लागतो. मला एवढ्या लवकर स्वयंपाक बरा बनवला. ते म्हणे नाथ बाबा काय सांगावं तुम्हाला, संध्याकाळचा स्वयंपाक करत असताना रात्रीलाच यांच्या सकाळच्या 2 भाकरी टाकून ठेवते. म्हणजे हे म्हातारं सकाळी शिळ्या भाकरी खातं, पण माझी बायको चांगली म्हणतो. हे दुःखाला सुख मानणं का नाही सांगा मला? त्या म्हाताऱ्याचं एकट्याच नाही सांगितलं मी, सगळे आपल्याचं तेच आहे. अपवाद सोडा एखादा. विषय असा आहे, मध्यकालचं दुःख आहे. अंतकालच्या दुःखाचा विचार करा. आमच्या तुकोबारायने विचार केला. मजकालता प्रयाण काळी असताना दिसती जावळी. मृतिके मृतिका कवळे एकले मेळी संचिताचे. मजकालता प्रयाण काळी असताना दिसती जावळी. मृतिके मृतिका कवळे एकले मेळी. अंतकालाच्या वेळेला या जीवात्म्याला किती दुःख भोगावं लागतं ज्ञानोबा वर्णन करतायत. हिरवी आयुष्याची सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता. काय न मरत या
ही चित्ता युगांत नव्हे. या जीवात्म्याला हे शरीर सोडत असताना एवढं दुःख भोगावं लागतं की त्याला भोगावं लागत असणारं दुःख जवळ असणाऱ्या माणसाला पाहत नाही. माणसं बाहेर येऊन थांबतात. हो बघू वाटणं, हो बघू वाटणं. पण काही काही भाग्यवान असे असतात, काही काही भाग्यवान असे असतात, बोलत बोलत म्हणतात येतो आम्ही आता. झाकली घटीचा दिवा वा नेनेजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, ते झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. ही जीवनमुक्त अवस्था आहे. मुक्तीमध्ये दोन प्रकार आहेत, एक विदेह मुक्ती आणि एक जीवनमुक्ती. जीवनमुक्तीचं लक्षण हे आहे देहासक्ती रहित जी स्थिती, देहासक्ती रहित जी स्थिती ती जीवनमुक्ती, आणि देहरहित जी स्थिती ती विदेह मुक्ती. आपलं मरण आपल्या डोळ्याने पाहणं, मरणाही आधी राहिलो मरोणी, ही जीवनमुक्ती आहे. एची देही एची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. पण मनुष्याराम सहस्रेश एखाद्याच्या वाट्याला. पण बाकी विचार करा, जन्मामध्ये आणि मरणामध्ये हे सर्व दुःख भरलेलं आहे. पण हे दुःख भाग्यवशामध्ये हरीच्या भक्तांना भोगावं लागत नाही. अभंगाच्या पहिले जिने मरणे नाही आता, 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 जिने मरणे नाही आता. हरीच्या दासा कल्पाती, हरीच्या भक्ता कल्पाते, त्याच्या झाले तैसेचे आले, त्याच्या झाले तैसेचे आले, त्याच्या झाले तैसेचे आले. हरीच्या भक्ता कल्पाते, हरीच्या भक्ता कल्पाते,
आता जन्म नाही, आता मरण नाही. जिने मरणे नाही आता. कोणाला? हरीच्या भक्ता. हरीच्या भक्ता आता जिने नाही, आता मरणे नाही. नाही आम्हा जावे मरावे लागत. आहो खंडित जैसे तैसे. आहो अखंडित नाही आम्हा जावे मरावे लागत. आहो खंडित जैसे जावे मरावे लागत. आहो खंडित जैसे तैसे. आहो खंडित जैसे तैसे. नाही जावे मरावे लागत. आहो खंडित जैसे तैसे. आहो खंडित जैसे आता जन्म घ्यावा लागत नाही आम्हाला, मरावं लागत नाही आम्हाला. पण हे स्वतःसिद्ध मुक्ताचं लक्षण. भक्त. भक्तामध्ये 4 प्रकार आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृती नोर्जुन अर्थो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अर्थभक्त या 4 प्रकारच्या भक्तांपैकी कोणत्या भक्ताला आता जिने नाही आणि मरणे नाही? अर्थभक्त संकट पडल्यानंतर देवाची भक्ती करतो. अर्थभक्त संकट पडल्यानंतर देवाची भक्ती करतो. तर माफी मागून बोलतो. हनुमानजीच्या मंदिराचं तोंड कोणीकडे माहीत नसतं, पण हळू बोलतो जरा. पण हळदीला जाण्याच्या दिवशी अभिषेकासाठी यावं लागतं. माफ करा बरं. हा अर्थभक्त आहे. अर्थार्थी भक्त विभीषण महाराज प्रभूंना शरण आले, बस विस्तार नकोय. जिज्ञासू भक्त ज्यासवर द्या कोणतं. संसार बंध निर्मुक्ती कथम मेषात कदा विभो. इतिया सुदृढा बुद्धी वक्तव्यासा मुमुक्षुता. म्हणे कैही बिरडी पिटील, कै तो स्वामी भेटील. योगाहुनी वडील, निमिषमानी कायमी उद्धार पावीन. ही जिज्ञासूची स्थिती आहे. आणि भगवत प्राप्तीच्या उद्देशाने जिज्ञासू भक्त भगवंताची प्रेमयुक्त अंतकरणाने भक्ती करतो. आणि ती भक्ती केल्यानंतर भगवान त्या भक्तीने प्रसन्न होतात. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान बोलत आहेत. यांच्याकडे बघू का? आमच्या गलांडे महाराजांना एवढे ओवे पाठ, पण एखाद्या श्लोक पटलं की त्यांच्याकडे बघितलं की ते खाली बघतात. नारायण महाराज बरोबर आहे ना? तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषां सततयुक्तानां प्रीतिपूर्वकं भजताम् अहं बुद्धियोगं ददामि येन मामुपयान्ति ते. त्याने सतत केलेल्या प्रेमयुक्त अंतकरण भक्तीने मी प्रसन्न होतो. आणि प्रसन्न होऊन काय देतो? ददामि बुद्धियोगम, अर्थात ज्ञान योग देतो. ज्ञान देतात भगवान. ज्ञान प्राप्त झालं की काम झालं. काम नाही काम नाय काम नाही काम नाही. राम नाय राम नाय.
झालो पाये रिकामा, झालो पाये रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, काम नाही, काम नाही. झालो पाये रिकामा, झालो पाये रिकामा, झालो ज्ञान प्राप्त झालं, काम संपलं. चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, ही कृतार्थता आहे. ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृतस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्ववेत. त्याला कर्तव्य संपलेलं आहे त्याचं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटालिया धावा दृष्टे दिया, खुंटालिया धावा दृष्टे दिया. पावलो विसावा, कुंडलिया धावा कुंडलिया, कुंडलिया धावा कुंडलिया. निश्चिंतता प्राप्त झाली. परमार्थामध्ये निश्चिंती असते आणि संसारामध्ये निश्चिती असते. कसलाही असू द्या, मी करणारा, शेवटी निश्चिती झाली म्हणतो. बस निश्चिंतता परमार्थामध्ये आहे आणि म्हणून ज्ञान प्राप्ती झाली. आता ऐका, त्याला ज्ञानी म्हणतात. कृतार्थ झाला तो, ज्ञानी म्हणतात. पण त्याच्यामध्ये दोन वर्ग आहेत. ज्ञान प्राप्तीनंतर एक वर्ग काहीच करत नाही, आपल्या मस्तीमध्ये असतो. पण त्या ज्ञानामध्ये काही वर्ग आहेत. एक स्वेच्छानुवर्ती ज्ञानी, आपल्या इच्छेप्रमाणे राहतो. एक लोकसंग्रहानुवर्ती ज्ञानी, एक शास्त्रानुवर्ती ज्ञानी, एक जीवनमुक्ती सौख्य उपभोगानुवर्ती ज्ञानी आणि एक भगवत सुखानुवर्ती ज्ञानी. फक्त आता तेवढा विस्तार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आपण सर्व बहुश्रुत आहात, अभ्यासक आहात. स्वेच्छानुवर्ती ज्ञानी आपल्या मस्तीमध्ये असतो. आमचे वैकुंठवासी गुरुवारी म्हणत असत, गुले बाबा, वा, ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्याचं जगाशी काही देणं घेणं नसतं. ही श्रीमंती ज्याची त्याच्या पुरतीच असते. ते म्हणत असत, काही काही गावामध्ये श्रीमंत असतात काही व्यक्ती, दुष्काळ पडला ना मोठं दार बंद करून आपल्या लेकरा बाळांचंच भरण पोषण करतात. ही श्रीमंती त्याची त्याच्याच पुरती आहे. जगाला याच्या श्रीमंतीचा काही उपयोग नाही. तसं आपलं कल्याण करून घेतलं, काय घेणं देणं नाही जगाशी, हे आपल्या मस्तीमध्ये राहतात. हे स्वेच्छांवरती ज्ञानी. पण काही काही ज्ञानी शास्त्रांवरती असतात. शास्त्र मर्यादा काय सांगते त्या शास्त्र मर्यादेप्रमाणे वागतात. ज्ञानोबरायांना आळंदीकरांनी संन्याशाची मुलं आहेत म्हणून तुम्ही शुद्धीपत्र पैठणला जाऊन घेऊन या असं सांगितलं. ज्ञानोबरा श्री निवृत्तीनाथांची विनंती करता, दादा आपण शुद्धीपत्र आणण्यासाठी गेलं पाहिजे. तेव्हा दादा म्हणतात, ना रे ज्ञाना, काय वेड्यासारखं बोलतो, काय कळतं त्यांना. शुद्धी कोणाची, कोणाला शुद्ध करायचं, नित्य शुद्ध असणार आपलं स्वरूप आहे.
तर ते अमंगलच होत नाही, अशुद्धच होत नाही, तर शुद्ध करायचं कसं? त्यावेळेला माऊली बोलतात, दादा जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन सन्निधी. शास्त्र सांगताय ना, मग आपण केलं पाहिजे. शास्त्रांवरती ज्ञाने, लोकसंग्रहांवरती ज्ञाने. माऊली बोलतात, देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकाला की. खरं म्हणजे आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना खांद्यावर पताक घेऊन पंढरीची वारी करण्याची गरज होती, पण नाही. इथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. आमचे पंजोबा पंढरीचे वारकरी होते. आमच्या घरामध्ये पंढरीची वारी 5 पिढ्यापासून ती चालते. ती आमची 5वी पिढी आहे. ती आमची 5वी पिढी आहे. याच्यानंतर आमचे मुलंही ते नेम चालवतात. आता पुढं नातूही सुद्धा ते नेम चालवतील, कारण हा श्रेष्ठाचार चालत आलेला आहे ना. म्हणून इथं वडील जे जे करीत, या न्यायाने पुढे ऐका. एक ज्ञानी वर्ग असा आहे की तो ज्ञान प्राप्तीनंतर भगवंताची भक्ती करतो. ज्ञानोबा बोलतात, टाळा टाळी लोपला नाद, टाळा अंगो आगे मोराला चंद्र, अंगो आगे मोराला गावा गोविंदा भक्तीमध्ये 2 प्रकार आहेत. एक ज्ञानपूर्व कालातील भक्ती आणि एक ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देशाने केलेली भक्ती ही ज्ञानपूर्व कालातील भक्ती, त्याला साधना भक्ती म्हणतात. आणि ज्ञान प्राप्तीनंतर केलेली भक्ती ही साध्य भक्ती. त्याच्यामध्ये साध्य भक्ती आणि सिद्ध भक्ती असे त्या साध्य भक्ती आणि सिद्ध भक्ती आणि ज्ञानपूर्व कालातील भक्ती. ज्ञानपूर्व कालातील भक्ती ही साधक अवस्थेतील भक्ती, पण ज्ञान प्राप्तीनंतर साध्य प्राप्तीनंतर केली जाणारी भक्ती ही साध्य भक्ती. आणि जे स्वतःसिद्ध संत असतात ते जी भक्ती करतात त्याला स्वतःसिद्ध संतांनी केलेली भक्ती ही सिद्ध भक्ती. विठ्ठला परमात्मा साध्य का सिद्ध? हनुमान महाराजांच्या शिष्याला विचारायचे मला.
परमात्मा सिद्ध का साध्य? खरं विचार करून बोलताय का? उत्तर बरोबर आहे, पण मला पक्क करायचंय ना. परमात्म्याला जर साध्य म्हटलं गेलं तर जे जे साध्य असतं यत् कृतकंतन अनित्यम, जे जे साधनेने प्राप्त होतं त्याला साध्य म्हणतात, आणि जे जे साधनेने प्राप्त होतं ते नाश पावतं. परमात्मा हे सिद्ध स्वरूप आहे, परमात्मा सिद्ध आहे. म्हणून ही जी भक्ती आहे, ज्ञान प्राप्तीनंतर केलेली भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती, आणि त्यालाच ज्ञानी भक्त म्हणतात. आणि या अभंगामध्ये निळोबाराय त्या भक्ताला आता जिणे नाही आणि मरणे नाही म्हणतात. कोणत्या भक्ताला? ही भक्ती करणारे असे 4 प्रकार असल्यामुळं या भक्ताला आता जिणे नाही, आता मरणे नाही. जिणे मरणे नाही. आता टाइम संपल्यामुळे जिने मरणे नाही. आपण फॅन बंद करता का हो? जरा घसा पूर्ण. विठाला विठाला विठाला. आहेत आणखी 5 मिनिट. 5 मिनिट मागून घेतो. जेवणामध्ये बसल्यानंतर सगळी पदार्थ अगोदर वाढल्या जातात. शेवटी अन्नशुद्धी, तुपाची वाढ शेवटीच असते ना, आणि तूप धारेनेच असतं ना. म्हणून आता सगळं वाढून झालंय ना, मग आता अन्नशुद्धी. हरीच्या भक्तांना आता जन्म घ्यावा लागत नाही आणि आता मरावं लागत नाही. जन्मतो कोण आणि मरतो कोण? कोणाला जन्म आणि कोणाला मरण आहे? विचार केला तर आपण म्हणतो ना, जीव आला जीव गेला. आला आणि गेला म्हणजे मेला म्हणतो का? बोला. हे सर्वसामान्यांना शास्त्र पाहण्याची गरज नाही. जीव आला गेला, बेशुद्ध अवस्था झाली, कोमात गेल्या आणि पुन्हा शुद्धीवर आले. आला बरं जीव म्हणतो आपण. त्याचा अर्थ जीव मरत, जीव येतो, जीव जातो. जीवन देखी मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित प्रमाण भोग शुभ अशुभांसी. जन्म आणि मरण. मग जीवाला नाही तर शरीर तर सर्वांचंच मरणार आहे ना. हे पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर तर सर्वांना सोडावं लागणार आहे. क्वचित अपवाद म्हणून एखादे तुकोबारायासारखे महात्मे सोडा, पण प्रत्येकाला शरीर सोडावं लागतं ना. येथे नाही उरो. मग जन्म आणि मरण कोणाला? तर त्याचा विचार करत असताना जीवाच्या स्वरूपाचा विचार करावा लागेल. जीवाला मरण नाही आणि जीवाला जन्म नाही. न जायते न म्रियते. पण जीवाचं लक्षण करा, जीवाचं लक्षण सांगा. वा, एवढं बरं पाठ केलं. श्लोक आला बरं. हा वा, ऐकू दे ऐकू दे. हा, वा, कामच झालं. नारायण महाराज कोणाकोण घेतली की संता? पंचदशीमध्ये श्लोक आहे हा. चैतन्यम यदाधिष्ठानम लिंगद्यश्चय पुनः. तुम्ही आमच्या नदीला लावू नका, नामदेवर आहे बघा, आमचं धंदे बुडी होता पुन्हा. चिच्छाया लिंगद्यस्तात संगो जीव उच्यते. अधिष्ठान चैतन्य, सूक्ष्म शरीर
त्या सूक्ष्म शरीरातील अंतःकरणामध्ये पडलेलं अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब नाम चिदाभास एवढ्या संगताला जीव बनतात. चैतन्यम यदाधिष्ठानम लिंगध्यश्चय पुनः चिच्छाया लिंगध्यस्ता तत्संगो जीव उच्यते. या लक्षणामध्ये अधिष्ठान चैतन्य नाम कूटस्थ चैतन्य. कूटस्थ चैतन्य हे निर्विकार आहे, त्याला विकार नाही. जन्मणे आणि मरणे हा विकार कूटस्थाच्या ठिकाणी नाही. कूटस्थाचं लक्षण कूटवन निर्विकारेन स्थित कूटस्थ उच्यते. ऐरणीप्रमाणे कूटस्थ निर्विकार आहे. ज्याप्रमाणे ऐरणीवर सोन्याचे दागिने घडवा, चांदीचे घडवा, तांब्याचे घडवा, लोखंडाचे घडवा, कशाचे घडवा, त्या ऐरण जशी अलिप्त आहे त्याप्रमाणे हे अधिष्ठान चैतन्य कूटस्थ चैतन्य अलिप्त आहे. मग अधिष्ठान चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब कूटमन, याला जन्म आणि मरण नाही. न जायते न म्रियते वा कदाचिन, हे कूटस्थाचं लक्षण आहे. त्याला जन्म आणि मरण नाही. मग कोण आला? सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म शरीराचा विचार करा. सूक्ष्म शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण 16. अंतःकरणाच्या 4 वृत्त्या घेतल्या तर 19, मनबुद्धी घेतली तर 17, 19, 16. सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म शरीरामध्ये अंतःकरण आहे. अंतःकरणाला जन्म आणि मरण. मग अंतःकरणाला जन्म आणि मरण तर अंतःकरण अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित सत्वंशापासून बनलेलं असल्यामुळं ते जड आहे. ते जड आहे. जडाचं लक्षण शास्त्रामध्ये सांगितलंय. जड जड म्हणजे काय? जड म्हणजे जड होय. जड होय. हा जडाचं लक्षण सांगितलं ते ऐका. स्वपर अनभिज्ञत्वम जडत्वम. स्वपर अनभिज्ञत्वम जडत्वम. जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड म्हणतात. मग हे अंतःकरण जर अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून बनलेलं असेल तर ते जड आहे. मग जडाला जन्म आणि मरण नाही, नाही म्हणता येणार. मग कूटस्थ नाही, अंतःकरणाला नाही. अंतःकरणामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे ना, चिदाभास, त्याला चित्तचा आभास म्हणतात. ते चैतन्याचंच पडलेलं असल्यामुळे जसं चैतन्य निर्विकार आहे तसं हे सुद्धा असायला पाहिजे ना. तसं हे सुद्धा तहच असायला पाहिजे ना. आपण आरशामध्ये जर बघितलं, माझ्या कपाळाला जर बुक्का असेल तर आरशामध्ये अष्टगंध दिसणार नाही. जैसे तैसे दावी नकट्या कैसा पालाटे तो कोबाऱ्या बोलतात. आरसा जसा आहे तसं दाखवतं ना. आणि मग जर चैतन्य निर्विकार आहे, कूटस्थ चैतन्य निर्विकार असेल तर आरसा या उपाधीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे ना, जो चिदाभास आहे ना, तो सुद्धा कूटस्थासारखा असायला पाहिजे ना. असायलाच पाहिजे. अंतःकरणाला जन्म मरण नाही आणि चिदाभास कूटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब असल्यामुळे त्याला तर मग जन्म आणि मरण कोण आला? उत्तर सांगणारा खरे रे. मग हे कोणाच्या तरी माती मारावं लागेल ना. तर मग कोणाच्या शास्त्रामध्ये सुख दुःख जन्म मरण हे बुद्धीचे धर्म मानते, अंतःकरणाचे धर्म मानते. आणि त्या बुद्धीमध्ये हा चिदाभास असल्यामुळे, बुद्धीमध्येच अंतःकरणामध्ये चिदाभास असल्यामुळे त्या बुद्धी संबंधाने, त्या बुद्धीशी त्याने संबंध घेतला. त्या संबंधामध्ये 4 प्रकार आहेत. एक संयोग संबंध,
समवाय संबंध, भेदाभेद संबंध आणि तादात्म्य संबंध. नित्य संबंध समवाय, नित्य संबंध समवाय. जो नित्याचा संबंध असतो त्या संबंधाचा काही थोडासा आपल्याला काही सगळा संबंध नाही बस करायचा. संबंध नित्य संबंध असतो त्याला समवाय संबंध म्हणतात. संयोग संबंध हा एकांगी असतो, एकदिशी असतो. एखादा पक्षी एखाद्या पक्षी काय झाडावर बसलाय, त्या झाडावर नाही बसला, त्या झाडाच्या एका फांदीवर बसलाय. त्या पक्षाचा आणि झाडाचा संबंध हा एकदिशी आहे, हा संयोग संबंध आहे. भेदाभेद संबंध, भेद आणि अभेद यांचा संबंध, भेदाभेद संबंध. भेद आणि अभेद हे विरुद्ध धर्म आहेत एकमेकांचे. मला सांगायचे पुढं तर तादात्म्य संबंध. तादात्म्य संबंध येताना कीर्तनाला निघायच्या वेळेला आमच्या जवळच्या एका भक्ताला म्हणालो, चालायचं कीर्तनला? कुठे? नरवाडी. बर, बोलो ना तू. काय झालं? नाही, जरा बरं नाही, जरा बरं नाही. शिरसळ्याला दवाखाना करून चला. तसं नाही हो, जरा घरच्याला बरं नाही. घरच्यांना बरं नसलं की याचंही बरं बिघडतं. खरं म्हणजे याचं बरं असतं, पण घरच्यांचं बिघडलं की याचं बिघडतं. का म्हणून भाऊ? या व्यक्तीने घरच्यांशी संबंध घेतला तो तादात्म्य संबंध, आणि म्हणून तादात्म्य संबंधानेच या चिदाभासाला जन्म आणि मरण पाठीमागे लागले. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये मग जर भ्रम झालेला असेल तर भ्रम निवृत्त होण्यासाठी त्याला ज्ञानाची गरज असेल ना. मग त्याला ज्ञानाची जर गरज असेल तर ज्ञान कोणाला होतं? वेदांत शास्त्रामध्ये ज्ञान चिदाभासाला होतं असं म्हटलंय. मग ज्याला ज्ञान होतं, ज्याला जन्म आणि मरण आहे, ज्याला दुःख आहे, त्यालाच इंजेक्शन द्यायला पाहिजे ना. दुःख तर म्हशीचं, इंजेक्शन पखालीला, त्याचा परिणाम होईल का? नाही. म्हणून जशी जीवाच्या लक्षणामध्ये आपण विचार करू लागलो, वेगवेगळी जीवाची लक्षणं शास्त्रामध्ये सांगितली गेली. शास्त्रामध्ये जीव संबंधाने 3 वाद आलेत. अवच्छेदवाद, आभासवाद आणि नारायण महाराज बिंब प्रतिबिंबवाद. अवच्छेदवाद, आभासवाद आणि बिंब प्रतिबिंबवाद. तर मला हे विचारायचंय की हे वाद कोणते वाद बांधले? अवच्छेदवाद कोणी मानला, आभासवाद कोणी मानला आणि बिंब प्रतिबिंबवाद कोणी मानला? आणि ज्यांनी मानला असेल त्यांनी जीवाचं लक्षण कसं मानलं? विठाला याचं उत्तर जे देईल त्यांना पॉकेट मला ठेवून नारळ त्यांना. नामदेवराय घ्यायचं का नारळ आमचं? ऐका जरा, एका श्लोकामध्ये त्याचं चिंतन आहे. अवच्छेदवाद. वाचस्पतिरवच्छेद, वाचस्पतिरवच्छेद आभासो वार्तिकस्य च संक्षेप शरीरकृतां प्रतिबिंबं विहश्यति. हे 3 वाद या तिघांनी मानले. कळलं ना? मग बसलं. अवच्छेदवाद, वाचस्पतिरवच्छेदो, भामती निबंधकार वाचस्पती मिश्रांनी अवच्छेदवाद मानला आणि जीवाचं लक्षण केलं. अज्ञान अवच्छिन्न चैतन्य म्हणजे जीव. अवच्छेदवाद. आभासवाद, अज्ञान उपहितम चैतन्यम जीव
असं जीवाचं लक्षण केलं. आणि अज्ञानम प्रतिबिंबितंच चैतन्यम जीव असं बिंब प्रतिबिंबवाद ज्यांनी मानला त्यांनी जीवाचं लक्षण केलं. त्यामध्ये विषय हा चालू आहे माझा. प्रतिबिंब आहे अर्थात तो चिदाभास आहे. त्या चिदाभासाने अंतःकरणाशी तादात्म्य संबंध घेतल्यामुळे मी मरणारा आणि मी जन्माला. मग त्याला जर भ्रम झालेला असेल, त्या आभासाच्या 7 अवस्थेचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. तसं मदत करा. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश वा आनंदावाप्ती. वा माऊली. पहिल्या 3 अवस्था अज्ञान, आवरण आणि विक्षेप बंधाला कारण आहेत. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान मोक्षाला कारण आहेत. आणि शोकनाश आणि आनंदावाप्ती मोक्ष स्वरूप आहेत. या सर्वांचं चिंतन करा. त्याच्यामध्ये या चिदाभासाच्या ज्या 7 अवस्था आणि त्याचं चिंतन केल्यानंतर अज्ञान चिदाभासाच्या ठिकाणी संभवलं आणि आनंदावाप्ती ही शेवटची अवस्था आहे. ही चिदाभासाचीच अवस्था आहे ना. मग ज्याला अज्ञान झालं त्याचं अज्ञान घालविल्यानंतर आनंद अर्थात मुक्ती आहे. म्हणजेच जन्म आणि मरण हे नसताना दुसऱ्याचे धारण केले. मग काही वेळेला शास्त्रामध्ये हे धर्म अंतःकरणाचे मानलेले आहेत ना. होय, अंतःकरणाचेच आहेत. आणि मग चिदाभासाकडे कसं काय संबंधाने येतं. कसं येतं ते बघा. मुलगा यात्रेला निघाला. हनुमान महाराजांच्या सोबत निघाला. आहेत ना, ही सगळी हरिभक्तीपरायण मंडळी आहेत. निघाला, वडिलांचं दर्शन घेण्यासाठी गेला. वडिलांनी 5,000 रुपये काढले आणि त्याच्याजवळ दिले आणि त्याला सांगितलं पॉकेटात ठेव. आणि पॉकेटात घातले. पॉकेट खिशात घातलं. पॅन्टच्या खिशात पॉकेट घातलं. गाडीत बसला आणि पुन्हा सांगितलं जरा पॉकेट सांभाळ. हा, आता पॉकेट सांभाळायचं का पैसे सांभाळायचे? उद्देश काय आहे वडिलांचा? पैसे सांभाळ. पण पैसे सांभाळ म्हणण्याच्या ऐवजी पॉकेट सांभाळ असं म्हणाले ना. खरं त्याप्रमाणे खरं जन्म आणि मरण अंतःकरणाचंच आहे. हे सगळे सुखदुःखादी धर्म. आणि म्हणूनच ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, जब बरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवाची यया साधना बजावे लागी. आणखी पुष्कळचं चिंतन त्याच्यामध्ये या मनाच्या संबंधाने दिसून येते. म्हणून मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्ते निर्विषयं मनः. पण या चिदाभासाने त्याच्याशी तादात्म्य संबंध ठेवल्यामुळे आणि मग तो तादात्म्य संबंध हा अज्ञानातील आहे. म्हणून ज्ञान सांगितल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर अज्ञान राहत नाही. आणि अज्ञान जेव्हा जातं त्यावेळेला जन्मही नाही आणि मरणही नाही. ते अज्ञान कोणाचं जातं? ते अज्ञान ज्ञानाने जातं. आणि ज्ञानप्राप्तीनंतर जी भक्ती करतात त्यांना ज्ञानी भक्त म्हणतात. आणि म्हणून निळोबारा बोलतात, जिने मरणे नाही आता हरीच्या भक्ता कल्पांती. मग त्यांनी केलेली भक्ती कोणती ती पुढे त्या अभंगाच्या दुसऱ्याच्या
बद्ध भजन झालं का? विठोबा कुमारी ओ बार कुमारी ओ बार कुमारी ओ बार कुमारी बार कुमारी ओ 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 बार ध्यानात्मक भक्ती केली. त्या ध्यानात्मक भक्तीमध्ये त्यांच्या ध्यानी तैसी आली, त्यांच्या ध्यानी आली पण माझ्या ध्यानात येईना. वेळ संपल्यामुळे ध्यानाचं लक्षण केलं. ध्यानामध्ये ध्यानाचं लक्षण आणि ध्यानातले प्रकार, ध्यानाची कारणं, ध्यानाचं लक्षण, ध्यानाची कारणं, ध्यानाचे प्रकार. त्या प्रकारामध्ये आणि ध्यान करत असताना त्यांना देहभावाचा विसर पडला. ध्येयानुसार ध्यान, प्रतीक ध्यान, अहंग्रह ध्यान. ध्यानामध्ये देहभावाचा विसर पडला. देहभाव एक उपलक्षण, केवळ देहभावाचाच विसर पडला असं नाही. त्याच्यामध्ये देहभाव, जीवभाव आणि ब्रह्मभाव. देहभावाचा केवळ विसर पडून भागत नाही. देहभावाचा विसर पडला तरी जीवभाव आणि ब्रह्मभाव जर कायम असेल तरी सुद्धा खरं सुख नाही, खरं समाधान नाही. त्या जीवभावाचा विसर पडला पाहिजे आणि ब्रह्मभावाबरोबर जीव आला पाहिजे आणि ब्रह्मभावावर येऊन त्या ब्रह्मभावाचाही विसर पडला पाहिजे. जर ब्रह्मभावाचा आठवा असेल तर तुकोबराय बोलतात तो भ्रमात आहे. आणखी तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन भ्रम. आमच्या भक्त शिरोमणी हनुमानजींना प्रभूंनी एकदा एकांतामध्ये असताना विचारलं, हनुमान जी प्रभू तू कोण आहेस? कोण आहेस? ज्या अर्थी मला प्रभू म्हणतात तू कोण आहेस त्या अर्थी विचारण्याचा भाव काय असावा? कोणत्या दृष्टीने विचारत आहेत असं तरी कसं विचारावं? म्हणून हनुमानजी उत्तर देतात, प्रभू देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या त्वमेव अंशः, आत्मदृष्ट्या त्वमेव अहम, निश्चला मतिः. देह दृष्टीने मी तुमचा दास आहे, जीव दृष्टीने तुमचा अंश आहे आणि आत्मदृष्टीने तुम्ही आणि मी एकच आहोत. पाहता नदी से वेगळी ग, पाहता नदी से वेगळी ग, पाहता नदीचे वेगळे ग, पाहता नदीचे वेगळे ग. तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहता नदी से वेगळी ग, पाहता नदी से भगवत स्वरूपाशी अखंड एक रूपता ही भक्तीमध्ये शक्य आहे. बरं, ही भक्तीमध्ये सुद्धा शक्य आहे. शांडिल्य महर्षींनी भक्तीचं जे लक्षण केलं का, आत्मरत्य विरोधिने ती शांडिल्य. शंकराचार्य बोलतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. अखंड आत्मरती असणं निळोबराय याच आशयाने बोलतात. जळून ठेली अखंडता, एकात्मता हरिरूपी निळामणी झाली संत, गुणातीत निजबोधित त्यांच्या ध्यानी तैसीची आली, आपुला विसरली देहभाव. यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. हीच एक भावपूर्ण श्रद्धांजली, हरिनामात्मक हीच एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण वैकुंठवासी परमादरणीय आमच्या मातोश्री मुक्ताबाई विठ्ठलरावजी पांडुळे यांनी आपल्या जीवनामध्ये जी परमार्थ साधना केली ते पुण्य त्यांच्या सोबत आहे. पण आपण त्यांच्या प्रित्यर्थ ही जी भगवत चिंतन करण्याचा प्रयत्न केला,
हे समष्टी पुण्य आपण त्यांच्या प्रित्यर्थ भगवतचरणी समर्पित करून प्रार्थना करूया की याही पुण्य बलाने त्यांना तुमच्यापर्यंत येण्यासाठी 2 पावलाचं सहकार्य लाभो ही सदिच्छा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली